जतच्या शाळेची जादुई गोष्ट, जिद्द आणि यशाचा प्रवास. 2013 सालची गोष्ट आहे. सांगली जिल्ह्यातील जत शहरात एक शाळा होती, जिल्हा परिषद मॉडेल स्कूल नंबर 1. त्यावेळी ही शाळा खूप शांत असायची. तिथे फक्त 60 मुले शिकायला यायची आणि शाळेच्या भिंती जुन्या झाल्या होत्या. जेव्हा श्री कोडग सरांनी या शाळेत पहिले पाऊल ठेवले, तेव्हा त्यांना जाणवले की या शाळेला नव्या चैतन्याची गरज आहे. कोडग सरांनी ठरवले की ही शाळा बदलायची. त्यांना साथ द्यायला सावंत मॅडम पुढे आल्या. त्यांनी शाळेच्या मोठ्या ऑफिसमध्ये बसून नियोजनाला सुरुवात केली. दोघांच्या मनात शाळेबद्दल मोठी स्वप्ने होती, पण प्रवासाचीही तर फक्त सुरुवात होती. हे काम सोपे नव्हते, म्हणून कांबळे मॅडम आणि श्री किट्टत सर सुद्धा या मोहिमेत सामील झाले. ऑफिसमध्ये बसून या चारही शिलेदारांनी शाळेचा पट वाढवण्यासाठी चर्चा केली. प्रत्येकाकडे आपली जबाबदारी होती आणि सर्वांच्या डोळ्यांत एकच ध्येय होते: शाळेचा कायापालट. चारही शिक्षकांनी आता प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली. कांबळे मॅडम जतच्या गल्लीबोळात फिरू लागल्या. त्या घरोघरी जाऊन पालकांना भेटल्या. त्यांनी गौरी नावाच्या एका आईला समजावून सांगितले, तुमच्या मुलांना शाळेत पाठवा, आम्ही त्यांना खेळत बागडत खूप छान शिकवू. नुसते बोलून चालणार नव्हते, तर शाळा दिसायलाही सुंदर हवी होती. कोडग सर आणि किट्टत सरांनी स्वतः हातात ब्रश आणि रंगाच्या बादल्या घेतल्या. त्यांनी शाळेच्या भिंतींवर फुले, पक्षी आणि अक्षरे रंगवायला सुरुवात केली. बघता बघता जुन्या भिंती बोलू लागल्या. शाळेचे रूप बदलल्यावर सावंत मॅडम यांनी वर्गातली जादू सुरू केली. आता तिथे फक्त पाढेपाठ केले जात नव्हते, तर गाणी आणि गोष्टींच्या माध्यमातून शिक्षण दिले जाऊ लागले. स्वरा नावाची मुलगी आता रोज आनंदाने शाळेत येऊ लागली, कारण तिला तिथे खूप मज्जा येऊ लागली होती. शिक्षकांचीही मेहनत रंगात आली. 2013 मध्ये जिथे फक्त 4 शिक्षक होते, तिथे आता 15 उत्साही शिक्षकांची टीम तयार झाली. कांबळे मॅडम आणि नवीन आलेल्या मेधा मॅडम यांनी मिळून नवनवीन उपक्रम राबवले. शाळेचा पट 60 वरून वाढू लागला आणि सगळीकडे शाळेची चर्चा होऊ लागली. शाळेची प्रगती थांबली नाही. पाहता पाहता विद्यार्थ्यांची संख्या 600 वर पोहोचली. 60 वरून 600 पर्यंतचा हा प्रवास थक्क करणारा होता. किट्टत सर आता मोठ्या मैदानावर मुलांचे खेळ घेऊ लागले. शाळेची घंटा वाजण्यापूर्वीच मुले गेटवर गर्दी करू लागली होती. जतच्या या शाळेचे नाव आता संपूर्ण महाराष्ट्रात गाजू लागले. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानात या शाळेने विभागात 2रा क्रमांक पटकावला. जेव्हा कोडग सर आणि सावंत मॅडम हा पुरस्कार घ्यायला गेले, तेव्हा संपूर्ण जत शहराने टाळ्या वाजवल्या. आज ही शाळा महाराष्ट्रातील टॉप 40 शाळांमध्ये ओळखली जाते. कांबळे मॅडम आणि किट्टत सर मुलांसोबत संगणक कक्षात नवनवीन प्रयोग करतात. शाळा आता फक्त 4 भिंतींची उरली नव्हती, तर ती एक आधुनिक ज्ञानाचे केंद्र बनली होती. 60 विद्यार्थ्यांपासून 600 विद्यार्थ्यांपर्यंतचा हा प्रवास म्हणजे जिद्द आणि कष्टाचे फळ आहे. कोडग सर आणि त्यांच्या टीमने दाखवून दिले की जर शिक्षकांचे प्रेम असेल तर शाळा नंदनवन बनू शकते. जतची ही शाळा आज महाराष्ट्रासाठी एक मोठी प्रेरणा आहे.